मनात इच्छा असली ना की सगळ्या गोष्टी शक्य होतात। आज मी इथेच राहणार। माझ्यामुळे वाचलीस तू। तुम्हाला काय वाटतं, खरंच सारजाने ती माळ चोरली असेल का? कोण असेल गुन्हेगार? कारण संधी तर सगळ्यांनाच होती। नागेश, पण नागेश तर गावठी दारू पितच नाही आणि सोपानला तर गावठी दारूचाच वास आला होता। म्हणजे यशवंत एरवी तो पैशासाठी मंजुळाला छळतो, पण चोरीच्या दुसऱ्या दिवशी त्याने मित्रांना पार्टी दिली होती। पण दादूने थेट नागेशचं नाव घेतलं, त्यामुळे दादूही असू शकतो। असू शकेल, नाही पण दादू दारू पितो? फिर दारू हा फक्त क्लू आहे, सोपाने सांगितले। कदाचित तो चकवाई असू शकतो, किंवा कदाचित सोपानच, किंवा तो नसेलही। माळ कोणी चोरलेली असो, पण वस्तीत शिरलेला खरा व्हायरस नागेशच आहे। आणि काल तो न सांगता तुमच्या खोलीत शिरला। मेल्याच्या तोंडाला काळ फासून भिंड काढली पाहिजे। भिंड नाही, सत्कार। सत्कार? सत्कार, सत्कारच करायला हवा। सर्व उपस्थितांचं आणि मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार मूर्ती नागेशरावांचं स्वागत। गटार दुरुस्तीच्या कामात जे पैसे कमी पडतायत त्यासाठी वस्तीचे पुढारी म्हणून नागेशराव जातीने लक्ष घालणार आहेत। याचबरोबर आर्थिक मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय। त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल आमच्या संस्थेकडून मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करते। अगं आई चल ना तिकडे, देवळात सगळे जमले। काय जायचं नाही कुठे देवळात बिवळात, सांगितलं ना तुला, कळत नाही का? इथंच बसायचं घरात, सांगितलं ना तुला। शपाई मारते पोरीला, आणि तिला जायचं तर जाऊ दे की, आणि तू बी चल आमच्या संग। नाही, मला त्या नाग्याचं तोंड बी बघायचं नाही। अवा अक्का, पर त्यांनीच वाचवलं ना तुम्हाला पोलिसांच्या तावडीतनं, मग कशा पायी घाबरताय? चला बरं। कशा पायी? सोडण्याची किंमत काय मागतोय ना तो, ते तुला ठाव नाही वहिनी। अगं पर नागेच्या सत्काराला नाही, पर भजनाला तर चल। मग समदे रागानं बघतील माझ्याकडं आणि चोरबी म्हणतील मला। मग सारजी, तुला करण्याचा हक्क आहे आणि मला बोलण्याचं बी नाहीये का ग? मी तुला विश्वासानं माय दिली होती, ती गेली चोरीला, हे कसं विसरू म्या? हे बघ, तुला यायचं तरी मी काय बी बोलायची नाही तुला। वय वय, तुम्ही चला बरं। अहो, आता ह्याचं काय करायचं? अगं ठेव की कुठेतरी। नग नग, मी होते पुढं। या ग लवकर। पण मंजुळा का? होय, नाहीतर कोण? अगं मी काय म्हणतोय, ऐक। तुझं ऐकत बसायला येणार नाही, मला भजनाला जायचं। अगं पण मग अवा अक्का, ठीक आहे ठेवा। अगं वहिनी, अव ठेवा। पण मी कुठे ठेव हे? अक्का या फोटो मागे ठेव, ठेव लवकर। वहिनी, अगं ठेव।
देवा तुझ्याच हवाले बघ समजात, तूच काळजी घे. चला उशीर होते. चला चला नव, आपल्याला देवळात जायचंय ना. ए सोपान्या, चल की देवळाकडे भजनाला. माझं भजन होऊ दे. तुम्ही वा मोर, मी येतो मागणं. दिसत नाही का मुर्द्या? तुला ठाव आहे ना मला दिसत नाही ते. हा भाऊ की जरा तिकडं. हा शुद्ध भक्ती चंद्रभागा, शुद्ध भक्ती चंद्रभागा, शुद्ध भक्ती भाव पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा, भाव पुंडलिक जागा, शिर्डी माझे माहेर, शिर्डी माझे माहेर पंढरपूर, शिर्डी माझे माहेर. याहो 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 अवघे जण, याहो 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 अवघे जण, याहो 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 अवघे जण, याहो 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 अवघे जण. कर बाबांची वंदन, करा बाबांची वंदन. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पां
मंजुळा, तुला काय वाटलं एक चोरी पचली म्हणून दुसरीही पचेल? मंजुळा काय केलं तू हे? मैत्रिणीने ना माझी
केलं असता? काय बिघडलं होतं मी तुझं? बोल क्या भावाने? सारजा. काय बिघडवलं तुझं म्या? सारजा, बोल मंजुळ, का केलंस असं? माळ हिच्याकडे ठेवायला देऊन तूच चोरी केलीस आणि मग सारजावर जाळ घेतलास का? कशासाठी? काय वैर आहे तुझं? आणि अशात तू यशवंतची बोलणी खाल्लीस आणि माराही खाल्लास. कशासाठी? कारण मला या सारच्याचा लय मत्सर वाटायचा म्हणून. मस्तर तर हिला तुझं वाटायला पाहिजे होता. तुला कुंकवाचं धनी आहे. बिचारीला कोण आहे का? कुचकामाचा धनी आहे ह्यो. माझ्या संसाराची बकवाट लावून टाकली त्याने. मंजुळे, तू गप. ताई, मी सांगते तू बसनी. खर तर माझं मन या नागेश्वर आलं होतं. पण तो माझ्याकडे बघेच ना. सारखं सारखं या सारजाच्या मागे. म्हणून मी असं केलं. खरं तर ही सारजा त्याच्या नजरेतून उतरून जावी म्हणून ना तिच्यावर चोरीचा आळ घेतला. किती वांगाळ विचार केला ग तू. म्हणजे या नागेची नजर लय वांगाळ आहे. मी आता याला ना माझ्या समोर बी उभा करत नाही. आणि तू मंजुळे, बायको नाहीस तू, वैरी नाहीस, वैरीन. माझ्या संसाराला लागलेली कीड आहेस तू, कीड. बास बास झालं यशवंत. तू तरी काय सुख दिलंयस रे तिला? हे जे काही झालंय ना त्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे वागले ही अशी. अरे किती दारू पितोस तू? काही काम धंदा तर करतच नाहीस, वर दारूला पैसे हवे म्हणून बायकोला मारतोस. कोण का सहन करेल हे? आता जे काही झालं त्याची जरा जरी लाज असेल ना तर घरादाराची राख रांगोळी करणारी ही दारू सोड. आणि नागेशराव, तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करणं फार सोपं असतं, पण त्याची सुरुवात स्वतःपासून करायला लागते. आधी स्वतःला सुधारा. मोठेपणा सहज मिळत नाही, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता तरी इतरांच्या बायका पोरींकडे आदराने पहा आणि एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करा. हो सोपानराव, हो सोपानराव. बोलताय कुठं? या की इकडे. राहू बे. आय शाबाश. आणि सोपान, तुम्ही काय म्हणू तुम्हाला? देवाची भजनं आळवता ना, मग त्यातली भक्ती ही शिकवण देते.
तुम्हाला दिसत नाही हे दुर्दैव आहे, पण जरा जास्तच ऐकू येतं ही गोष्ट विसरून चालणार नाही. देवाच्या फोटो मागे माळ आहे ही गोष्ट मंजुळाला तुम्हीच सांगितलीत ना? दिसत नाही का मुर्द्या? माळ देवाच्या फोटो मागं ठेवली आणि तुला ठाव आहे ना मला दिसत नाही ते. हा हो की जरा तिकडं. आणि गावठी दारूचा वास येतो हे खोटं सांगितलं म्हणजे आम्ही यशवंतवर संशय घाल. का केलं हे? ज्या देवाची भक्ती करताना त्या देवालाच मरून सांगा का वागला तसं? पैशासाठी पैशासाठी सारजेचा घात केला. तिनं मला मीठ भाकरी खायला दिली तिच्याशी. ए सारजे सारजे अगं एकदा माफ कर ग मला. सारजे माफ कर. मंजुळा तू सारजाला आधार द्यायचा का एकटं पाडायचं? अगं प्रेम हे असं मागून मिळत नाही ग, ते मिळवावं लागतं. आणि ज्याच्यावर एवढा जीव टाकतेस तो त्या योग्यतेचा तरी आहे का ह्याचाही विचार केला नाहीस? हे सगळं करण्यापेक्षा ना नवऱ्याला तरी सुधारायचं होतंच. सारजे अगं माफ कर मला, मला माफी दे. तू माझ्या बहिणीसारखी आणि तुला सहज समजत होते आणि उगाच नागेश्वर जीव लावला. मला माफ कर, मी तुझ्या पाया पडते. काय करती? चला दाजी, मला वाटतं आपलं काम संपलंय. चला मॅडम. आज झणझणीत अंजन घातलं तुम्ही माझ्या डोळ्यात. आजपासून ही वस्ती आणि हा नागेश आपल्या सेवेला हजर आहे. कधी पण बोल. तुमच्या या समाजसेवेमध्ये आपला एक खारीचा वाटा. आईच्यान सांग, विश्वास ठेवा. चला असले फुटकळ गुन्हेगार शोधण्यातच तुझं भलं आहे. ती काय मस्करी आहे? हा इशारा आहे. याचा रोग बाबांच्या मारेकऱ्याच्या दिशेने, माझ्या पहिल्या अपूर्ण राहिलेल्या केसच्या दिशेने. मॅडम तुम्हाला कमीपणा यावा म्हणून कोणीतरी मुद्दाम हे करते. दाजी मार्कर द्या.
त्या शोधातच मला तो गुन्हेगारही सापडेल.